सावधान। आपापल्या आसन घाला। डाव्या हातावर उजवा हात, ताठ बसा, मान सरळ। पिंडस्थ ध्यान करणार आहोत। हे ध्यान करताना आपण पाहिले संपूर्ण शरीर पाहतो आपण ज्ञानामध्ये, मनामध्ये। संपूर्ण शरीरामध्ये सेन्सेशन असतं। तुम्ही आत्ता तोंडावरून, चेहऱ्यावरून हात फिरवून पाहू शकता। तेव्हा एक ज्ञान होतं, अनुभव होतो। कारण संपूर्ण शरीरामध्ये आत्मा व्यापलेला असतो। आत्मप्रदेश संपूर्ण शरीरामध्ये असतात आणि आत्मप्रदेश हे ज्ञानमय असतात। आत्म्यामध्ये ज्ञान गुण असतो म्हणून संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये ज्ञान आहे। म्हणून आपल्याला ज्या भागाला शरीराचा स्पर्श होतो तिथं सेन्सेशन होतं, अनुभव होतो। तर हा अनुभव आपल्याला ज्ञानाने घ्यायचा असतो। ज्ञानाने अनुभव घेत असतो, परंतु अनादी काळापासून इंद्रियांचं अवलंबन घेऊनच जाणायची सवय लागली असल्यामुळे आम्हाला त्याच्याशिवाय जाणणं कठीण जातं। आणि म्हणूनच इथं या पिंडस्थ ध्यानाच्या प्रयोगामध्ये इंद्रियांच्या शिवाय आपण ज्ञानाची आपली अनुभूती करायची आहे। त्यासाठी चित्त एकाग्र असणं गरजेचं असतं। चित्ताला इकडं तिकडं भटकू द्यायचं नाही। डोळे उघडायचे नाहीत। दगडासारखं बसायचं। संपूर्ण शरीर जड झालं पाहिजे, कुठं काय दुखायचं नाही आणि काय नाही। तर चला आता चित्तामध्ये, मनामध्ये विचार करा। जाणा, पहा। या जगामध्ये सगळीकडे जल पसरलेले आहे। एक
स्वच्छ निर्मल पाण्याचा समुद्र आहे. समुद्राच्या मध्यभागी एक सहस्र योजन पसरलेले हजारो पाकळ्यांचे सुवर्णमय कमळ आहे. त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये मध्यभागी स्फटिक मण्याचे आसन आहे पहा. त्या स्फटिक मण्याच्या आसनावर आपण बसलेलो आहोत असा विचार करा. समुद्र, पाणी, दुसरं काही नाही. त्यामध्ये कमळ, कमळाच्या मध्ये स्फटिक मण्याचे आसन आणि त्या आसनावर आपण बसलो आहोत असं चिंतन करा. एकटे आहोत असा विचार करा. या जगात आपण एकटेच आहोत. आता पुढे पहा. आपल्या नाभीच्या ठिकाणी ऊर्ध्वमुखवाले 16 पाकळ्यांचे कमळ आहे. एका पाकळीवर एक स्वर, याप्रमाणे 16 पाकळ्यांवर 16 स्वर सुवर्ण अक्षरामध्ये लिहा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, ल, लू, ए, आई, ओ, औ, आहा. कमळाच्या कर्णिकेमध्ये रहम लिहा. ह, ह वर रफार आणि अनुस्वार. हृदयाच्या ठिकाणी एक खाली तोंड असणारे 8 पाकळ्यांचे कमळ आहे असं पहा. चिंतन करा, विचार करा, जाणा. 8 पाकळ्यांवर
8 कर्मांची नावे लिहा. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय. लिहिली. आता उपयोगाला नाभी कमळाकडे घेऊन चला. आपल्या नाभीच्या स्थानी असणारे कमळ, त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये रमच्या रेफाकडे पहा. रमच्या रेफातून धूर निघू लागलेला आहे. त्या रमच्या रेफातून अग्नीच्या ठिणग्या, अग्निस्फुल्लिंगे बाहेर पडत आहेत. रमच्या रेफातून अग्नीची ज्योत बाहेर पडते आहे पहा. अग्नी प्रज्वलित झाला. अग्नी निघाला, प्रकट झाला अग्नी. हा अग्नी जाळत जाळत पुढे वरच्या बाजूला हृदयाच्या स्थानी असणाऱ्या दलयुक्त कमलाला जाळू लागला. 8 पाकळ्यांच्या कमळाला हा अग्नी जाळत जाळत, पेटत पेटत पुढे कंठातून निघत मस्तकापर्यंत येऊन पोहोचला आहे. असं चिंतन करा, ध्यान करा. मस्तकाचा भाग पहा, त्यावर अग्नीचे पायमोडकार हे बीजाक्षर लिहा. सर्वत्र मस्तकावर र र र र र र लिहा. स्वपरप्रकाशी चेतन आत्म्याचे वाचक र हे बीजाक्षर आहे.
मस्तकाच्या ठिकाणी आत्मप्रदेश पसरलेले आहेत. आत्मप्रदेशामध्ये स्वपरप्रकाशी चेतना व्यापलेली आहे. प्रत्येक प्रदेशावर चेतना आहे. बघा, चेतना आहे, चेतना आहे, चेतना आहे. चेतन आत्मा आहे. डोक्याच्या मागील बाजूस र र र र र लिहा. अग्नीचे बीजाक्षर लिहा. तेथे पण चेतना आहे. जाणा, जिथं जिथं र लिहिता तिथं तिथं चेतना आहे असं जाणा. स्वला जाणणारी चेतना, पराला जाणणारी चेतना, स्वपराला जाणणारी चेतना आहे. जाणायचे ही चेतना आपण आहोत. चेतन आत्मा मी आहे. डाव्या कानावर, उजव्या कानावर, आतील बाजूस बाहेरील बाजूस अग्नीचे र हे बीजाक्षर लिहा. र र र र र. शांत चित्ताने लिहा. लिहायचं म्हणजे काही करायचं नाही, विचार करायचा आहे फक्त. र र र र र. स्वपरप्रकाशी अग्नी आहे. त्याप्रमाणेच स्वपरप्रकाशी चेतना आहे. पहा, दोन्ही कान चेतना जाणत आहे. दोन्ही कानावर अग्नीचे र हे बीजाक्षर लिहिले गेलेले आहे. चेतना जाणत आहे. दोन्ही कान अग्नीने प्रज्वलित झालेले आहेत. चेतना जाणत आहे. हे सगळं जाणणारी चेतना जाणते आहे. मी चेतन आहे, मी आहे. स्वला पण चेतना जाणते आहे. ही चेतना म्हणजेच
मी जाणतो आहे. आता संपूर्ण चेहरा पहा. आपला चेहरा पहा आणि त्यावर सर्वत्र अग्नीचे र र र हे बीजाक्षर लिहा. कपाळावर लिहा र र र र र. तिथं असणारी स्वप्रकाशी चेतना जाणा. दोन्ही भुवयांवर लिहा. भुवयांच्या मध्ये लिहा र र र र र. जाना चेतना आहे, चेतना आहे, चेतनात्मा आहे. दोन्ही डोळ्यांवर, डाव्या डोळ्यावर र र र र र लिहा. उजव्या डोळ्यावर र र र र र लिहा. स्वप्रकाशी चेतना आहे, जाणा. जाणणारा चेतनात्मा, त्या चेतनात्म्याचे प्रदेश या संपूर्ण शरीरामध्ये असल्याने डोळ्याच्या ठिकाणी पण आत्मप्रदेश आहेत. तिथेही चेतना आहे, सेन्सेशन आहे, ज्ञान आहे. ज्ञान जाणते, स्वतःलाही जाणते, डोळ्यालाही जाणते. आता अंतर आहे. ज्ञान मी आहे, हे डोळे चेहऱ्याचे आहेत, शरीराचे आहेत, आपले नाहीत. नाक पहा. नाकावर र र र र र लिहा. स्वप्रकाशी ज्ञानाला जाणा, चेतनेला जाणा. हे सगळं ध्यान चेतनात्म्याला जाणण्यासाठी चाललंय. संपूर्ण शरीराला जाळून चेतनात्माच जाणायचं आहे. तेव्हा चेतनात्म्याला जाणण्याचा प्रमाद करू नका. जाणा. दोन्ही ओठांवर र र र र र हे अग्नी बीजाक्षर लिहायचंय. अग्नीचे बीजाक्षर आहे. म्हणजे अग्नीने तो शरीराचा प्रदेश र लिहिताना पेट घेणार आहे. र हा अग्नी आहे आणि शरीराचे प्रदेश हे इंधन आहे. इंधनाचा आणि अग्नीचा संपर्क आला की इंधन पेट घेते. तसं र या अग्नी बीजाक्षराने
हे शरीर रूपी इंधन पेट घेतं असं जाणायचं. आणि जाणणारा मात्र जाणणाराच आहे, जाणतोच आहे असं जाणायचं. मी जाणणारा आहे, आकाशाप्रमाणे अमूर्त आहे. अग्नी आत्म्याला जाळू शकत नसते. आत्मा हे अग्नीचे इंधन नाही. आत्मा शरीरापासून भिन्न आत्मा आपण आहोत. जाणा. दोन्ही गालांवर र र र र र हे अग्नीचे बीजाक्षर लिहा. दोन्ही गाल अग्नीने प्रज्वलित होतात अशी भावभासना करा. गालांच्या ठिकाणी असणारे आत्मप्रदेश, त्यामध्ये असणारा चेतनात्मा पण जाणा. र र र र र चेतनात्मा चेतनात्मा चेतनात्मा. हनवटीवर र र र र र लिहा. चेतनात्मा जाणा. गळ्यावर मानेवर सगळीकडे र र र र र र र लिहा. र हे अग्नीचे प्रतीक आहे, विसरू नका. जिथं जिथं र लिहितायत तिथं तिथं तो शरीराचा प्रदेश अग्नीने जळू लागतो अशी भावभासना करायची. चित्त एकाग्र कराल तर होतं हे. आणि हे जळत असलं जरी तरी स्वपरप्रकाशी चेतनात्म्याला काही फरक पडत नाही. त्यापासून हा चेतनात्मा वेगळा आहे, जाणणारा आहे, जाणतो आहे. गळ्यावर मानेवर सगळीकडे अग्निबीजाक्षर, त्याने गळा मान जळू लागली आहे. स्वपरप्रकाशी चेतना जाणत आहे. ही स्वपरप्रकाशी चेतना कोण आहे? कोण विचार करते? विचार करणारी चेतना आहे, जाणणारी चेतना आहे, जाणणारा आत्मा आहे, जाणणारा आपला आहे, जाणणारा मी आहे. हे जळणारे शरीर आत्मा नाही. जाणा. आता डाव्या खांद्यावर, उजव्या खांद्यावर, पाठीवर र र र र र सगळीकडे लिहा. विचाराने लिहायचे, विचाराने जाणायचे, विचाराने सर्व शक्य आहे. अशरीरी आत्म्याला विचाराने आपण शरीरवाला केलंय ना. आता विचाराने पुन्हा आपण आपल्याला आपल्या रूप करूयात.
सगळा खेळ विचारांचाच आहे, ज्ञानाचाच आहे. मिथ्या ज्ञानाने आत्म्याला शरीर केलं, मनुष्य केलं, स्त्री केलं, पुरुष केलं, काळं केलं, गोरं केलं, काय केलं, सगळं विचित्र केलं. आता सम्यक ज्ञानाने हे सगळं संपवायचंय. जसं आहोत तसं आपल्याला आपण जाणायचे, अनुभवायचे, मानायचे, स्वीकारायचे, तसंच आचरण करायचे. जाणणारे आहोत, जाणणारे आहोत. दोन्ही खांद्यांवर अग्नीचे बीजाक्षर र र र र र, पाठीवर र र र र र. सर्वत्र चेतनात्मा एक अखंड अनुस्यूत आहे. अग्नीने जळणारा नाही, जाणणारा आहे. जळणारे शरीर जाणणारे नाही, नाही जाणत हे शरीर, कधीच जाणत नाही. आता डाव्या हाताला पहा. डाव्या हाताच्या दंडावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळहातावर, मागील बाजूस, बोटांवर, नखांवर, बोटांच्या मध्ये चेतना आहे, चेतना आहे, चेतना आहे, चेतना आहे, चेतनात्मा आहे असं जाणा. डाव्या हाताच्या ठिकाणी असणारी चेतना जाणा. जाणली, जाणणारा आहे. आता डाव्या हातावर र र र र र हे अग्नी बीजाक्षर लिहा. लिहा. डाव्या हाताचा प्रत्येक भाग, प्रत्येक प्रदेश या अग्नीच्या द्वारे पेट घेतो आहे असा विचार करा. विचार करा. डावा हात अग्नीच्या द्वारे प्रज्वलित होऊ लागलेला आहे, जळू लागलेला आहे. जाणतो आहोत, जाणणारे आहोत. आता उजवा हात पहा. उजव्या हाताच्या दंडाच्या स्थानी कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळहातावर, मागील बाजूस, बोटांवर, बोटांच्या मध्ये चेतनेची अनुभूती करा. स्वपरप्रकाशी चेतना उजव्या हाताच्या दंडाच्या स्थानी आहे की नाही? त्या उजव्या
हाताच्या दंडाच्या भागाला जाणणाऱ्याला जाणणारा आहे. उजव्या हाताच्या कोपऱ्यापासून मनगटापर्यंत स्वप्रकाशी चेतना आहे. आत्मप्रदेशामध्ये आहे, शरीरामध्ये नाही, हातामध्ये नाही. हात जड आहे, पुद्गल आहे, अचेतन आहे. बोटांच्या ठिकाणी सगळीकडे चेतना आहे. जाणीव होते का बघा. एक अखंड चेतनात्मा आहे. जाणते चेतना, जाणणारी चेतना आहे. स्वपर प्रकाशी चेतनात्मा आहे. पहा, उजव्या हाताच्या दंडावर र र र र र अग्नीचे बीजाक्षर आहे. निश्चयाने ज्ञानमय चेतना त्याचे बीजाक्षर आहे. कोपऱ्यावर र र र र र, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत र र र र र अग्नी बीजाक्षर लिहा. तळ हातावर लिहा, बोटांवर लिहा र र र र र. उजवा हात अग्नीने प्रज्वलित होत आहे अशी भावभासना करायची आपल्याला. खरोखर वाटलं पाहिजे जळतंय. शरीराचा हा हात अग्नीने पेट घेतलेला आहे. आपण जाणतोय, जाणणारे आहोत. आता छातीवर, पोटावर, कमरेवर सगळीकडे चेतना आहे. चेतनात्मा आहे, जाणायचंय. छातीच्या स्थानी असणारे आत्मप्रदेश, तिथं असणारा चेतनात्मा जाणा बरं. हा एकच आहे. डोक्याच्या ठिकाणी, चेहऱ्याच्या ठिकाणी, पाठीच्या ठिकाणी, हाताच्या ठिकाणी असणारा जो चेतनात्मा तोच एकच चेतनात्मा आहे. छातीच्या ठिकाणी पण तोच आहे. एक आहे, चेतना एक आहे, अनेक नाही. पहा, पोटाच्या ठिकाणी पण चेतनात्म्याची अनुभूती करा. सगळीकडे चेतनात्मा, आत्मप्रदेशामध्ये चेतना व्यापलेली आहे ना. ज्याप्रमाणे दुधामध्ये पाणी, दूध पाणी वेगवेगळे नाही वाटत. तसं या शरीरामध्ये हा आत्मा व्याप्त आहे. आत्म्यामध्ये चेतना आहे. कमरेच्या ठिकाणी चेतन आत्मप्रदेश आहेत. जाणताय का? चेतना आहे हो, सर्वत्र आहे. आता छातीवर, पोटावर, कमरेवर अग्नीचे र र र र र हे बीजाक्षर लिहा.
स्वपरप्रकाशी अग्नी, त्याचे र हे बीजाक्षर लिहा आणि जाणा, विचार करा छातीचा भाग या अग्नि बीजाक्षरांनी प्रज्वलित झालेला आहे, पेट घेतलेला आहे, जळू लागला आहे. पोटाचा पण भाग या अग्नींच्या बीजाक्षरांनी प्रज्वलित झालेला आहे, पेट घेतलेला आहे. कमरेचा भाग पण या अग्नीच्या बीजाक्षरांनी पेट घेतलेला आहे. जाणा लिंग नितंब, त्या स्थानी पण चेतनात्मा व्याप्त आहे, चेतना आहे, अविकारी चेतना आहे. लिंगावर नितंबावर र र र र र लिहा. लिंग नितंब अग्नीने पेट घेतले, प्रज्वलित झाले. जाणा डावा पाय जाणा, पहा. डाव्या पायाच्या मांडीच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी, गुडघ्यापासून टाचेपर्यंत, नडगीच्या ठिकाणी, पिंडरीच्या ठिकाणी, टाचेवर, तळपायाच्या ठिकाणी, वरील बाजूस, बोटांच्या ठिकाणी आत्मप्रदेश पसरलेले आहेत. त्यामध्ये ज्ञान दर्शनमयी चेतना पण आहे. बघा जाणीव होते का? डाव्या पायाच्या मांडीच्या ठिकाणी चेतन आत्मा आहे, चेतना आहे. गुडघ्याच्या ठिकाणी पण चेतना आहे, नडगीच्या ठिकाणी पण चेतना, सुपरप्रकाशी चेतना आहे. पिंडरीच्या ठिकाणी पण सुपरप्रकाशी चेतना आहे. टाचेच्या ठिकाणी, तळपायाच्या ठिकाणी सुपरप्रकाशी चेतना आहे. वरील बाजूस बोटांच्या ठिकाणी पण सुपरप्रकाशी चेतनात्मा आहेच. संपूर्ण डाव्या पायाच्या ठिकाणी पण चेतनात्मा एक अखंड आहे. जाणताय का? जाणीव होते का? बघा. आता डाव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर, नडगीवर, पिंडरीवर, टाचेवर, तळपायावर, बोटांवर, वरील बाजू सगळीकडे अग्नीचे र र र र र र र हे बीजाक्षर लिहा. संपूर्ण डावा पाय अग्नीने प्रज्वलित झाला आहे, पेट घेतलेला आहे. जाणतो आहोत, पाहतो आहोत.
आता उजव्या पायाच्या मांडीच्या ठिकाणी स्वपरप्रकाशी चेतना आहे असं जाणा. आत्मप्रदेशामध्ये आहे, मांडीमध्ये नव्हे. आकाशाचं क्षेत्र एक आहे. जसं दूध आणि पाण्याचं क्षेत्र एक जरी असलं तरी दूध दूध आहे, पाणी पाणी आहे. तसं या मांडीचं क्षेत्र आणि आत्मप्रदेशांचं क्षेत्र एक आहे, म्हणून दोन्ही एक नाहीत. पाण्यामध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, पण हायड्रोजन ऑक्सिजन एक नाहीत. तसं इथं हे शरीर आणि इथं असणारा चेतनात्मा एकाच प्रदेशामध्ये आकाशाच्या आहेत, पण एक झालेले नाहीत, वेगवेगळेच आहेत. गुडघ्याच्या ठिकाणी पण सुपरप्रकाशी चेतना आहे असं जाणा. नडगीच्या ठिकाणी, उजव्या पायाच्या नडगीच्या ठिकाणी, पिंडरीच्या ठिकाणी चेतन आत्मप्रदेश पसरलेले आहेत. आहे संपूर्ण शरीरामध्ये आत्मप्रदेश पसरलेले असतातच. त्याला हा उजवा पाय पण अपवाद नाही, आहेत. आता त्या उजव्या पायाच्या टाचेवर, तळपायावर पण चेतन आत्मप्रदेश पसरलेले आहेत. जाणा जाणा. पायात काटा मोडला तर आपण जाणतो कसं काय? कारण चेतन आत्मप्रदेश पसरलेले असतात. ज्ञानमय चेतना असते सगळीकडे, आहे, आत्ता पण आहे. काटा टोचायला पाहिजे असं नाही, आहे, सतत आहे. उजव्या पायाच्या वरील बाजूस बोटांच्या ठिकाणी पण चेतन असे आत्मप्रदेश पसरलेले आहेत. बघा, जाणता येतंय का? न याला काय झालं? जाणणारच तर आहोत आपण. जाणाच. संपूर्ण उजव्या पायाच्या ठिकाणी चेतन असणारे आत्मप्रदेश आहेत. डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे आत्मप्रदेश पसरलेले आहेत. हे आत्मप्रदेश चेतन आहेत, ज्ञान दर्शनमय आहेत. ते स्पर्श रसगंध वर्णवाले नाहीत, मूर्तिक नाहीत, उद्गल नाही. मूर्तिक, पुद्गल, अचेतन शरीरापासून भिन्न आहेत आत्मप्रदेश. तिथं आहेत, बस, फक्त आहेत. एके ठिकाणी असणं एवढंच आहे. आता त्या उजव्या पायाच्या मांडीवर अग्नीचे र र र हे बीजाक्षर लिहा. तो मांडीचा भाग अग्नीने प्रज्वलित झाला असा अनुभव करा. कोणताही त्रास होत नाही, होणार नाही. भिन्नता आहे. उजव्या गुडघ्यावर मागे पुढे सगळीकडे अग्नीचे र बीजाक्षर लिहा. उजव्या पायाचा गुडघा अग्नीने प्रज्वलित झाला, पेट घेतला आहे.
लाकडं जशी पेट घेतात तसं हे शरीर पेट घेत आहे. पिंडरीवर नरगीवर सगळीकडे र र र र र लिहा. पिंडरीचा भाग नडगीचा भाग अग्नीने पेट घेतला आहे. जाणा जाणा जाणा. तळपायावर वरील बाजूस बोटांवर बोटांच्या मध्ये सगळीकडे र र र र र लिहा. पिंडरीचा भाग नडगीचा भाग अग्नीने प्रज्वलित झाला. तळपाय वरील बाजू बोटे अग्नीने प्रज्वलित झाले, पेट घेतले. बघा बघा बघा, संपूर्ण शरीराने पेट घेतलेला आहे. संपूर्ण शरीर जळू लागलेले आहे. डोके जळत आहे, चेहरा जळत आहे, कान जळत आहेत, गळा मान जळत आहे. बघा बघा, खांदे जळत आहेत, दोन्ही हात जळत आहेत. पहा, पाठ जळत आहे, छाती जळत आहे, अग्नीने जळत आहे. अग्नी जाळते आहे. पोट जळत आहे, लिंग नितंब कंबर जळत आहेत. अग्नीच्या द्वारे जळू लागलेले आहेत. दोन्ही पाय अग्नीने जळत आहेत. संपूर्ण शरीर अग्नीने जळत आहे. जाणतो आहोत. धगधगत्या अग्नीमध्ये हे शरीर जळत आहे. त्या शरीराबरोबर शरीराचे आजारपण जळत आहेत. शरीर नाही तर आजार कशाच्या आधाराने राहणार? जळतंय जळतंय. शरीराबरोबर शरीराचे सगळे विकल्प संपतायत. आधी व्याधी उपाधी सगळं काही नष्ट होत आहे. जाना जाना. संपूर्ण शरीर जळून चाललेले आहे. मस्तकावर ओम ह्रम लिहा. डाव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. उजव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. त्रिकोणमय अशी ज्योतिर्मय अग्नी, त्यामध्ये हे संपूर्ण शरीर अग्नीच्या भक्षस्थानी आहे. जळते आहे जळते आहे. स्वपरप्रकाशी ज्ञानमय आत्मा जाणतो आहे जाणतो आहे. अग्नीने जळत नाही नाही. पहा, शरीरापासून भिन्न असणारा हा आत्मा अग्नीने जळतच नाही. जाणतो आहे जाणतो आहे. पहा, डोक्याचा भाग अग्नीच्या द्वारे जळून नष्ट झाला. चेतन आत्मा शिल्लक राहिला. दोन्ही कान चेहरा जळून गेले. चेतनमय आत्मा शिल्लक राहिलाय. गळ्याचा भाग मानेचा भाग खांदे जळून गेले. चेतनमय आत्मा शिल्लक राहिलाय.
दोन्ही हात जळून गेले, चेतन आत्मा शिल्लक राहिलाय. पहा पहा पहा, चेतना अनुभवास येते आहे, चेतना अनुभव करत आहे, चेतना जाणत आहे. छातीचा भाग जळून गेला, पाठीचा भाग जळून गेला, चेतन आत्मा शिल्लक राहिला. जाणा जाणा, पोटाचा भाग जळून गेला, चेतन आत्मा शिल्लक राहिलाय. दोन्ही पाय अग्नीने जळून नष्ट झाले, चेतन आत्मा शिल्लक राहिलाय. पहा पहा, लिंग नितंब जळाले, चेतन आत्मा शिल्लक राहिला. जाणणारा आहे, जाणतो आहे, कंबर जळून गेली, चेतनात्मा तेवढाच शिल्लक राहिला. द्रव्यकर्म जळाले, नो कर्म जळाले, भावकर्म नष्ट झाले. एक निर्विकार निष्कर्म चेतना शिल्लक राहिली. अग्नी रमच्या रेफामध्ये समावला, शांत झाला. पहा, एक आत्मा राहिलाय तेवढा. ज्ञान दर्शनमयी आत्मा मात्र, चेतना मात्र, अशरीरी चेतना, सिद्ध स्वरूप चेतना मात्र शिल्लक आहे. जाणतो आहोत, जाणतो आहोत. अमूर्त अशी चेतना जाणीवेत येत आहे. ओहो, ज्ञानमय अशी चेतना जाणतो आहोत. पहा पहा पहा, अतींद्रिय अशी चेतना बघा बघा. डोळे नाहीत, कान नाही, नाक नाही, हात नाही, पाय नाही, काय नाही. अतींद्रिय, इंद्रियांच्या अतीत असा चेतनमय आत्मा मात्र ध्यानाचा ध्येय आहे, ज्ञानाचा ज्ञेय आहे, जाणला जातो आहे. हा मी आहे, हाच मी आहे, हा मीच आहे, चेतनात्मा. पहा पहा पहा, निष्कषाय आत्मा है, निर्विकार आत्मा है. जानतो आहोत अशब्द चेतना आहे, ज्ञानमय चेतना आहे. ज्ञानमय जे काही आहे ते आता फक्त ज्ञानच आहे, ज्ञान मात्र आहे. मी ज्ञान मात्र आहे, मी निरामय आहे. पहा, जन्म मृत्यूच्या अतीत असा हा मी अविनाशी आत्मा आहे. जाणा जाणा, पहा पहा, जन्म मृत्यूने रहित असणारा जो चेतन आत्मा आहे ना, तो 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 जाणीवेत येत आहे.
सिद्ध सिद्ध स्वरूप, निर्मल निष्कर्म चेतनात्मा आहे, स्वपर प्रकाशी ज्ञानमय आत्मा मात्र आहे. मी आहे, हा मी आहे, हाच मी आहे. अशब्द अरस अगंध अवर्ण, पहा पहा निराकार अमूर्त, जाना जाना. रसमरूपम गंधम अवत्तं चेदना गुणमसद्दम् जानलिंगगहनम् जीवमनिदिष्ठसंठाणम्. अरस अरूप अगंध अव्यक्त चेतना गुणवाला, अशब्द अलिंग ग्रहण निराकार असा हा मी आहे, मी आहे, मी आहे. शांति शांति शांति. विसर्जन.